पुणे लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे। सकाळपासून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळाला आणि आता शेवटचे 6 वाजताना सुद्धा मतदारांचा आणखी उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळत आहे। तरी मला तर वाटतं अजून काही कालावधी वाढवावा लागणार आहे असं दिसत आहे। तर आपल्यासोबत भाजपचे कोथरूडचे अध्यक्ष संदीप बुटाला सर आहेत। आज पुण्यामध्ये 2 उमेदवारांमध्ये जी चुरशीची लढत दिसत आहे त्यामध्ये भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये ही प्रामुख्याने लढत होणार आहे। तर आपण भाजपचे जे कोथरूडचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कोथरूडच्या मतदारांचा कल साधारणतः त्यांच्या बाजूने आहे की काय, कसं काय हे त्यांचे विचार। मी डॉक्टर संदीप बुटाला, कोथरूड मतदारसंघाचा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष। खरं तर भारतीय जनता पार्टीचा कोथरूड हा गड आहे, अबद्ध गड आहे। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा मोठ्या प्रमाणात मतदार आहे आणि हा मतदार कायम विचारालाच प्राधान्य देतो। त्यामुळे या मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना आघाडी बापट साहेबांपेक्षा जास्त द्यायची असा आम्हा सर्व कार्यकर्त्यांचा प्रयत्न चालू आहे। 1.5 लाख मतांचं लीड त्यांना आम्ही देऊ असा मला विश्वास आहे। आणि दुसरं जर म्हणाल तर लोकांनी सकाळी आपण 7 वाजल्यापासून बघितलं असेल तर सगळ्या मतदान केंद्रावरती प्रचंड मोठ्या लाईन लागल्या होत्या। त्याचं एकच कारण आहे की ह्या मतदारांना सुरक्षित भारत पाहिजे, सक्षम नेतृत्व पाहिजे आणि स्वतःचं तसंच आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित ठेवणारा नेता या देशाचा पंतप्रधान करायचा आहे। म्हणून या वेळेला आपण जर बघितलं असेल तर जो उत्साह आज 6 वाजेपर्यंत सुद्धा टिकून आहे लोकांचा। गरीब म्हणतोय की मला मोदीजी पाहिजेत, कारण का ह्या देशातले गरीबाचं जे काही गरीबाचं दुःख आहे तो गरीब परिस्थितीमध्ये जन्मलेला नरेंद्र मोदीच जाणू शकतात। म्हणून आज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे काही मतदान महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये होत आहे तो केवळ एकच सुरक्षित भारत, सशक्त भारत, विकसित भारत कोण करू शकतं तर नरेंद्र मोदी। आणि आज जी लाट आहे ती मोदीजींचीच लाट आहे असं म्हटलं तर गैर ठरणार नाही। आणि आजच्या ह्या याच्याप्रमाणे मला असं वाटतं की कोथरूडमध्ये साधारण 2.25 लाख मतदान होईल, 2.25 ते 2.5 लाख मतदान होईल आणि त्यामध्ये कमीत कमी 1,60,000 1,70,000 मतदान हे मुरलीधर अण्णांना पडेल असा विश्वास आम्हा कार्यकर्त्यांना आहे। पण काही मतदारांना असं आढळून आलं की त्यांची नावच गायब झालेली आहे, तर तुम्हाला त्याचा फटका बसेल असं वाटतं का? नाही, आता हे बघा, मी तुम्हाला तेच सांगतो की काही म्हणजे साधारण एमटी सिरीज जी आहे ती वस्ती विभागातली पण आहे आणि ती बिल्डिंग मधली पण आहे। दुर्दैवानं काय झालंय की आम्ही लोकशाहीमध्ये जागृत थोडं राहण्यासाठी कमी पडतो, आम्ही कार्यकर्ते पण कमी पडतो। खरं तर शेवटची जेव्हा मतदार यादी होते आणि काही कालावधी आम्हाला मिळतो तेव्हा आम्ही ह्याच्यातनं एकच धडा घेतला की कार्यकर्ता म्हणून मतदार यादीचं शुद्धीकरण करण्यासाठी सुद्धा याच्या पुढच्या काळामध्ये आम्हाला ताकद खर्ची करायला लागणार आहे की एकदा यादी डिक्लेअर झाली की आम्हाला नागरिकांना सजग करायला लागेल की ह्या लिंकवर जा, आपलं नाव आहे की नाही पहा आणि नसेल तर आत्ताच फॉर्म भरा की जेणेकरून डिलीटचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होणार नाही। आणि शेवटी शासकीय यंत्रणेमध्ये ज्या त्रुटी राहतात त्यातली एखादी त्रुटी असू शकते। त्यामुळे अनेक मतदारांना आपलं मत टाकायचं होतं, मोदीजींना मत देण्यासाठी उत्स्फूर्तपणे। मी तर बघितलं की 87 वर्षाच्या आजी भांडत होत्या, तुम्ही अध्यक्ष, तुम्ही लक्ष देत नाही, आम्हाला मोदींना मत करायचं आहे असं भांडत होता। असा भांडण्याचा राग आम्हाला सगळं कार्यकर्त्यांना राग नाही वाटला, तर आम्हाला असं वाटलं की आपण थोडं अजून जागरूक राहून शुद्धीकरणाच्या वेळेला नागरिकांना सतर्क करावं आणि तो प्रयत्न पुढच्या काळामध्ये आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून आम्ही नक्की करू। पण काही ठिकाणी असं आढळून आलं की यातून भाजपच्या एकंदरीत राजकारणामध्ये जो घोडाघोडीचं राजकारण झालं तर ते भाजपच्याच कार्यकर्त्यांना थोडंसं म्हणजे त्यांच्या हृदयाला अशी ठेच पोचली। तर ते भाजपचे जे मूळ कार्यकर्ते होते ते नाराज आहेत असं म्हटलं जातं, ते काय नेमकं खरं आहे काय आपण जाणून घेऊ। हे बघा,
काळ बदलला, पिढी बदलली की संघटना जशी मोठी मोठी होत जाते तसे त्या संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माणसं येत राहतात आणि आलेल्या माणसाला ऍब्सॉर्ब करायचं हे आमच्या संघटनेने आम्हाला शिकवलंय. त्याला सन्मान द्यायचा आणि त्याचा योग्य तो सन्मान पार्टीमध्ये राहील यासाठी करायचा. पण जुन्या कार्यकर्त्यांना कुठंच दूर ठेवलं जात नाही. क्षणिक वाटत असेल कोणाला की बाबा हे एवढे सगळे घेतले आपल्यावरती अन्याय होईल का, मी तुम्हाला एकच उदाहरण देतो. त्याच्यामध्ये तुम्हाला या मतदानामध्ये काही त्याचा फटका बसू शकतो? अजिबात नाही. आता जे मतदान आहेत ते नरेंद्रजी मोदी यांच्यासाठीच आहे. त्यामुळे हिथं कोणाचा राग नाराजी फटका काही बसायचं कारणच नाहीये. सर्व कार्यकर्त्यांनी झोकून देऊन ठरवलंय की मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करताना पुण्यातला एकमत हे आपल्या मुरलीधर अण्णांचं असावं आणि ते एवढ्या मोठ्या मार्जिनने असावं